रामकृष्ण मंडळी, आज आपल्या बागाच्या व्हिजिटसाठी हबप वीर महाराज आलेले आहेत. त्यांच्याकडे सुद्धा वैयक्तिक मोसंबीचा बाग आहे. तर आपल्या बागेमध्ये त्याच व्हिजिट देण्यासाठी आले. त्यांनी मालाची क्वालिटी वगैरे सगळं बघितलं आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की मालाची क्वालिटी वगैरे एकदम बेस्ट आहे. प्रॉपर निवेदन असल्यामुळे आपलं सगळं त्यांना ही क्वालिटी वगैरे मालाची आवडली आणि त्यांनी सांगितलं स्वतःहून की आपण नेक्स्ट इयरपासून तुमची ट्रीटमेंट नक्की घेऊ. जर तुम्हाला पण बागाला चांगली ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आपल्याशी संपर्क करा. तसं आपण आता महाराजांकडनं त्यांचं तो मनोगत ऐकू. त्यांना कसं वाटलं मालाची क्वालिटी वगैरे त्यांना विचारू. जय हरी महाराज. जय हरी जय हरी. तर एकंदरीत तुम्हाला मालाची क्वालिटी वगैरे कशी वाटली आपल्या बागेवर? एकदम छान वाटली आणि तुमचा विशेष म्हणजे 6-6.5 वर्षाचा बाग एकदम म्हणजे सुंदर असं आणि मोठा बाग आणि त्यात काडी नाही विशेष म्हणजे आणि फळाची शायनिंग बघितली ना तर मला सुद्धा असं चक्क वाट झालो मी का एकदम म्हणजे एका झाडाला कमीत कमी 1 क्विंटल तरी माल निघाल. त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि पुढच्या वेळेस मला तुमचं नियोजन फक्त सांगा एवढीच तुम्हाला विनंती आहे. तुकोबर आहे म्हणतात पेरून शेतात जायचे. शेत पेरून गेलं पाहिजे, बांधावरून शेती होत नाही. शेतीमध्ये स्वतः राबावं लागतं. कारण एक जुनं गाणं होतं बघा, कष्टामध्येच त्या ठिकाणी काय वाचतं तर लक्ष्मी बसलेली असते. लोक म्हणतात तळ हातावर लक्ष्मी आहे, पण तळ हाताने कष्ट केले तर लक्ष्मी प्राप्त होते. अन्यथा बांधावर बसून शेती होत नाही. शेतीसाठी स्वतः राबावं लागतं. स्वतः जसं एखाद्या लेकराचं संगोपन करतो त्याच्यामध्ये जर बालवयामध्ये त्याच्यामध्ये थोडीफार खोट झाली तर तो जसं अवयवाने तो अपंग होऊ शकतो त्याप्रमाणे शेतीचं काम आहे. आणि शेतीमध्ये विशेषतः स्वतः बारकाईने लक्ष घातलं, वेळच्या वेळी फवारे खत पाणी जर दिलं आणि शक्यतो सेंद्रिय खतावर तुमचं एखादं जीवनामृत असेल किंवा कुठले एखादे आपण हे करतो ना ते स्लरी वगैरे करतो ना, त्या स्लरीचे फवारे असतील ठिबक मधून असतील ते जर दिले तर त्या ठिकाणी व्यवस्थित शेती होऊ शकते. आणि याच्यानंतर तुम्ही आम्हाला फक्त सल्ला द्या, तुमच्या हाताने शेती करून घेऊ. त्यामुळे तुम्ही आम्हाला या ठिकाणी बागात आणल्याबद्दल आणि तुमचा बाग दाखवल्याबद्दल तुम्हालाही रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद.